ऐका ऐका आजची बातमी ऐका। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या कापूस बाजारात दोनच बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत आणि त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या झोपा उडल्या आहेत। पहिली बातमी, देशात कापसाचं उत्पादन वाढणार आहे आणि दुसरी आणि सर्वात मोठी बातमी, 19 जानेवारीपासून CCI सरकारी कापूस विकायला काढणार आहे। या दोन्ही बातम्यामुळे कापसाचे भाव वाढणार का, 8,000चा भाव पुन्हा खाली येणार का आणि CCI 19 तारखेला नक्की काय गेम करणार आहे, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेल की तुम्ही तुमचा कापूस आताच विकावा की अजून वाट पाहावी। चला तर मग सत्य परिस्थिती समजून घ्या। मित्रांनो, सुरुवात करूया सध्याच्या परिस्थितीपासून। गेल्या 2 दिवसात तुम्ही ऐकले असेल की कापसाचे भाव पडले। हे खरं आहे का? तर अंशात खरं आहे। अकोल्यासारख्या बाजारात जिथे भाव 8,850 रुपयापर्यंत गेला होता, तिथे तो 300 ते 400 रुपयांनी कमी झाला। सोशल मीडियावर फिरणाऱ्या पावत्यामुळे पॅनिक वातावरण तयार झालं, पण घाबरून जायचं कारण नाही का, कारण आजही कापसाचा सरासरी बाजारभाव 7,900 ते 8,100 रुपयाच्या दरम्यान टिकून आहे। बाजार पूर्णपणे कोसळलेला नाही। मग ही भीती का पसरवली जाते? त्याचं मूळ कारण आहे उत्पादन वाढीचा एक रिपोर्ट। नुकताच कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया CAI ने एक अंदाज जाहीर केला। त्यांनी म्हटलं की देशात कापसाचं उत्पादन आधीच्या अंदाजापेक्षा 6.50 लाख गाठीने वाढणार आहे। हे ऐकून व्यापाऱ्यांनी भाव पाडायला सुरुवात केली। पण थांबा, या रिपोर्टची दुसरी ओळी कुणीच वाचली नाही, जी तुमच्या फायद्याची आहे। CAI ने एकीकडे उत्पादन 6.50 लाख गाठीने वाढवलं, पण त्याचवेळी कापसाचा वापर 10 लाख गाठीने वाढेल असंही सांगितलेलं आहे। अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर बाजारात कापसाचा पुरवठा जेवढा वाढलाय त्यापेक्षा जास्त त्याची मागणी वाढली आहे। त्यामुळे उत्पादन वाढीच्या बातम्यांना घाबरून जाऊ नका। मागणी जोरात असल्यामुळे बाजार खूप खाली येण्याची शक्यता कमी आहे। CCI ने जाहीर केले की 2024-2025 च्या हंगामात खरेदी केलेला कापूस ते 19 जानेवारीपासून विकणार आहे। शेतकऱ्यांना भीती वाटते की सरकारी कापूस बाजारात आला की भाव पडतील, पण येथे एक लॉजिक समजून घ्या। CCI ला सुद्धा नफा कमावायचा आहे। मागच्या काळात जेव्हा खुल्या बाजारात भाव वाढले तेव्हा CCI ने सुद्धा त्यांचे विक्रीचे दर 600 ते 900 रुपयाने वाढवले होते। ते तोट्याचा धंदा करत नाही। त्यामुळे 19 जानेवारीला जेव्हा लिलाव सुरू होईल तेव्हा CCI बाजारभावापेक्षा खूप कमी दराने कापूस विकेल ही शक्यता कमी आहे। उलट CCI चे दर हे बाजाराला एक आधार देण्याचं काम करतील। 19 जानेवारीला CCI पहिल्या लिलावात काय भाव काढते यावर पुढची दिशा ठरेल। आम्ही 19 तारखेला होणाऱ्या घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत। त्या दिवशीचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी हवे असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांच्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम।